आज आहे रविवार. रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस. रोज उठायचं आणि पळपळ करायची. त्यामुळं आज आम्ही एकदम निवांत झोपलो होतो. पण मनूचे पप्पा सकाळी उठले आणि आवरून तयार झाले. तर मग आम्ही विचारलं, "बाबा इतक्या सकाळी जायचं आहे कुठं?" तर ते बोलले, "गावाकडे जायचं आहे." तर मग आम्हीही म्हटलं, "चला आम्हीही येतो तुमच्यासोबत." आणि आमच्या गावाकडे जाता जाता रस्त्यानी मध्ये श्री क्षेत्र भगवानगड लागतं. मग आम्ही सकाळी सरासरी 8-8:30च्या सुमारात श्री क्षेत्र भगवानगड येथे पोहोचलं. तर दादाचं म्हणणं होतं, चल आपण ब्लॉग बनवूया. तर मग पहा, आज दादांनी छोटासा ब्लॉग बनवलेला आहे. ही आहे एक चौकशी कक्ष. इथे भगवानगडावर आलेल्या लोकांना माहिती मिळते. चला तर आता मी हे पहा समोरून चाललेले आहेत. समोर दिसत आहेत ते आहेत मनू आणि मनूचे पप्पा. मनू तर सर्वांना माहितीच आहे. यांना तर कुठं असं अदम्मानी किंवा असं पाहत चालायला आवडत नाही. ते आपले सरळ निघले. आणि हा दादा दाखवते आहे ते आहे भक्त निवास आणि समोरच दिसतं आहे ते आपल्याला प्रसादालय. तर हे 12 ते 3 या वेळेमध्ये चालू असतं भक्तांसाठी. चला तर मग आता मी तुम्हाला समाधी मंदिराकडे घेऊन जाणार आहे. भगवान बाबांच्या समाधी मंदिराकडे आपण चाललेलो आहोत. ते पहा मनू परत माघारी आलती. परतही आता मनू समोर गेलेले आहे. हे पहा दादा माकडासारखे उड्या मारायला तयारच असतो कुठेही गेलं तरी. चला आता दादाचा पहिला ब्लॉक आहे आणि आपण आता दादाच्या मागे मागे समाधी मंदिराकडे जात आहोत. म्हणून आता आतमध्ये जायला सुरुवात केलेली आहे. ते पहा मनू आता मंदिरात शिरलेले आहे. हे मंदिर भगवान बाबाच्या काळापासून आहे. तर त्या मंदिराला ह्या मंदिरामध्ये याचं विशेषतः असं आहे की हे दगडी बांधकाम आहे. चला मग आता आपण समाधीकडे जाणार आहोत. आतमध्ये थोडासा अंधार तुम्हाला जाणवेल कारण तिथं बल्ब आहेत, परंतु उजेडासाठी वरतून येणारे थोडे थोडे उजेड प्रकाश आपल्याला आत दिसतोय, परंतु असं काही तिथं आत भुयारामध्ये असल्यामुळे आपल्याला थोडा अंधार जाणवेल. हे पहा आता आम्ही आलेलो आहोत समाधीकडे. तर हे पहा मनूचा फोटोशूट चालू आहे. ही आपली स्क्रीन कुठेही फोटो काढायला तयारच असते. आणि आता मी आणि दादा गेलेलो आहोत दर्शनासाठी. ही आहेत श्री संत भगवान बाबा यांचे समाधी. तर हे पहा खूप छान. इथं गेलं की मनाला खूप प्रसन्न वाटते आणि इथं खूप शांत वाटतं. हे पहा हे आहे भगवान बाबा यांचे समाधी. तर इथं वरती एक झुंबर आहे. तेही खूप मनमोहक आणि खूप छान आहे. आणि तिथं नतमस्तक होऊन आम्ही आता भिवशिंग महाराजांच्या समाधीकडे आलेलो आहोत. तर ही समाधी ज्या ठिकाणी आहे ते पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि त्याचे पहा खूप छान असं बांधकाम आहे तिथं. तिथंही दर्शन घेऊन आम्ही सभामंडपाकडे चाललेलो आहोत. तर हे पहा आम्ही आलेलो आहे सभामंडपात विठोबाची मूर्ती आहे. तर चला विठोबाच्या मूर्तीचं दर्शन घेऊया. तर तिथे समोरच एक घंटा आहे आणि सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आणि मनूची इच्छा होती की बाबा घंटा वाजवायची, म्हणून मी घंटा हे पहा मनूला खूप आनंद झालेला आहे. घंटा वाजली म्हणजे तिला खूप आनंद होतो. आणि आम्ही आता मंदिरात चाललेलो आहोत, परंतु मंदिरात जाण्यासाठी सर ज्यावेळेस बाहेर येतात त्यावेळेस मी आत जाणार आहे. कारण मलाही व्हिडिओच्या शूटिंगमध्ये यायचं होतं, म्हणून मी सरांच्या हातात मोबाईल दिलेला आहे आणि मी मंदिरामध्ये गेलेली आहे. चला तर मग हे पहा खूप छान असं मंदिर आहे. विठ्ठलाचं दर्शन घेतलं की मनाला प्रसन्न होतं. दादाची तर लगबगच आहे फार. मला ब्लॉग बनायचा. बोल म्हटलं तर बोलत काहीच नाही. हे पहा आता आपण चाललेलो आहोत की आता श्री नामदेव शास्त्री यांच्या निवासस्थानाकडे. तर ते शास्त्री ज्या ठिकाणी बसतात किंवा भक्त तिथे जातात त्यांच्या दर्शनासाठी, अशा स्थानाकडे आपण चाललेलो आहोत. हे पहा खूप भव्य दिव्य असं निवासस्थान आहे त्यांचं. आणि तिथे आपण मनू तर पहा लुगुबुगू चालत सर्वांच्या पुढे जाऊन हजर असते. तिच्या पप्पांनी तर दर्शनही घेतलं वाटतंय. यांना तर काय बाबा कुठं गेलंय ना तितकी घाई असते. कुठं जायचं आणि पटपट नुसतं दर्शन घ्यायचं आणि पळायचं एवढंच चाललेलं असतं. आणि हे पहा दादाही गेलेला आहे. इथे नामदेव शास्त्री, भगवान बाबा, भिंगशंग महाराज यांची इथं गादी आहे. पहा पादुका आहेत.
म्हणजे भीष्म महाराजसुद्धा इथंच बसायचे ज्यावेळेस मी लहान होते. भगवानगड हे एक असं ठिकाण आहे की माझ्या मामाच्या गावापासून खूप जवळचं आहे. म्हणजे हे माझ्या खूप लहान असल्यापासून मी इथं हमेशा यायचे. खूप म्हणजे त्यावेळेस एवढं मोठी वास्तूही तिथं म्हणजे नव्हतं बुवा. फक्त एक छोटे छोटे मंदिरं होते. तेव्हापासून मी यायचे माझ्या आजीसोबत, आजोबासोबत. आणि चला तर आता मी तुम्हाला वस्तुसंग्रह दाखवणार आहे. हे सर्व काही जे दिसतंय तुम्हाला ते भगवान बाबांच्या काळातलं आहे असं सांगितलं जातं. म्हणजे आहेच बाबा एकंदरीत. तर त्यामध्ये हंडे, त्यानंतर समया, त्यानंतर भगवान बाबांची जी टांगा आहे ना, तो तुम्हाला दाखवते. हे पहा, ह्या टांग्याला एक घोडी असायची पहा भगवान बाबांच्या. तर आता एक तुम्हाला गुपित मी सांगणार आहे. तर हे जे काही दिसतंय ना, हे मंदिर आहे. तर इथं आहे ना, एक आंधळे बाबा राहायचे बरं का. आम्ही ज्यावेळेस छोटे असायचो, एक 8वी-9वीला, त्यावेळेस यायचं, "बाबा मी पास होईल का? बाबा मला गणितात किती मार्क पडतील?" बाबा असे भविष्य वर्तवायचे. इथे एक बाज असायची, त्या बाजेवरती बसलेले ते बाबा असायचे. आणि त्यावेळेस आम्ही, तुम्हालाही आठवत असेल, जो जो माझा हा ब्लॉग पाहील, पूर्ण शेवटपर्यंत पाहील, त्यालाही ते आंधळे बाबांचा भविष्य आठवल्याशिवाय राहणार नाही. आणि ते पहा, आता सध्या नामदेव शास्त्री यांच्या यांच्या नियंत्रणाखाली आता मंदिराची आता जी प्रतिकृती दाखवली आहे, अशा प्रकारे इथे एक मंदिर बनवत आहे. त्यासाठी खूप लांबून असे दगड आलेले आहेत आणि ते दगडांना विविध असा आकार देऊन ती मंदिराची एक मंदिर बनवण्यात येत आहे. तर हे पहा. आणि आता पहा, दादा याच्याकडे चाललेला आहे वरती. काय म्हणे, मला फोटो काढायचा आहे म्हणून तो वरती गेलेला आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी. आणि अशा प्रकारे आम्ही सर्वांनी तुम्हाला भगवानगडाचे दर्शन केलेले आहे. चला आता शेवटला दादा, तुला काय बोलायचं आहे रे, बोल. आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.